नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। पाहताय ना किती छान दिसते भाजी, अगदी 10 मिनिटात तयार होते बरं का। आज आपण बनवणार आहोत हेल्दी, हलकी, चविष्ट अशी चना डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी। घरात दोडका न खाणारी ही मंडळी अशी भाजी केली तर मागून खातील। तुम्ही ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकता। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी पण चविष्ट अशी आहे। आता चना डाळ घालून दोडका करायचा आहे म्हटल्यानंतर इथे मी अर्धी वाटी चना डाळ घेतलेली आहे। तिला 10-15 मिनिटं भिजत ठेवायची आहे, जेणेकरून दोडका पटकन शिजतो। चना डाळ अशी भिजत घातली की तीही पटकन शिजेल। आता साहित्यामध्ये फार काही नाही, घरातलंच साहित्य आहे। एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचा कांदा, बेडगी मिरची पावडर आहे ही 1 टीस्पून, ही रंगासाठी घेतलेली आहे मी। कस्तुरी मेथी 1 चमचा आणि आपलं घरगुती घाटी मसाला आहे 1 टीस्पून। ही आपण भिजवलेली चना डाळ आणि 2 मीडियम आकाराचे दोडके शिरा काढून मी असे पातळ चिरून घेतलेले आहेत। दोडका हा पटकन शिजला जातो, त्यामुळे असाच चिरून घ्यायचा। फोडणीसाठी कढईमध्ये 1.5 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे। 1.5 पळी आपल्या किटलीत जी छोटी पळी असते ना, त्याने हे 1.5 पळी तेल घातलेलं आहे। तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसाठी अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून घ्या, अशाच नवीन रेसिपी रोजच्या रोज पाहण्यासाठी। आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा टीस्पून इतकी मोहरी घालून घेतली। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्येच जिरे घालून घेतले अर्धा टीस्पून। जिरे चांगले तडतडले की लगेचच आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात। जो मीडियम आकाराचा कांदा मी असा फार बारीक कट करून घेतलेला नाही आहे, असा मोठाच रफली चॉप करून घ्यायचा, जेणेकरून याची टेस्ट दोडक्यामध्ये खूप छान लागेल। त्यामुळे कांदा फार बारीक कापायचा नाही, असा मोठाच कट करून घ्यायचा। आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान असा परतवून घेऊयात। कांदा छान परतल्यामुळे आपल्या भाजीला कांद्याचा उग्र वास येणार नाही। कांदा आता थोडासा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो जो घेतला होता 1 मीडियम आकाराचा, रंग कांद्याचा बदलला की टोमॅटो घालून घेतले। टोमॅटो लालसर रंगाचा घ्यायचा, कारण आपण दोडक्याची सुक्की भाजी बनवतोय। जर लालसर छान पिकलेला टोमॅटो असेल तर पटकन मऊ होतो तो आणि भाजीत पटकन विरघळला जातो। त्यामुळे सुक्या भाज्यांना शक्यतो करून लालसर पिकलेलाच टोमॅटो घालायचा। यामुळे भाजीची चवही बिघडत नाही आणि टोमॅटो पटकन शिजलाही जातो। चला तर मग आता तेल सुटेपर्यंत छान असा हा टोमॅटो परतवून घेऊयात। अर्धा मिनिटभर सगळं हे व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर आपण जे सुके मसाले घेतले होते ते घालून घेणार आहोत। इथे मी घरगुती घाटी मसाला घेतला होता, तो घालून घेतला। हा तिखटासाठी घातलेला आहे। रंगासाठी बेडगी मिरचीची पावडर घातली, 1 टीस्पून आहे बरं का ही पण। तुमच्याकडे जर घरगुती साठवणीचा मसाला नसेल ना, तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल। कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर घातली तिखटासाठी तरीही चालेल। सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाले या कांद्याच्या पाण्यावरतीच छान असे परतवून घ्यायचे। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स व्हावे म्हणून थोडंसं पाणी घालूनही याला शिजवून घेऊयात आपण। या ठिकाणी सुक्या मसाल्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये आपण थोडंसं पाणी घातलं तर त्याचं टेक्स्चर मॅनेज होतं आणि मसाले छान असे शिजले जातात। त्यामुळे इथं थोडंसं पाणी घालून मसाले, कांदा, टोमॅटो व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत। आता पाणी आटेपर्यंत आपण छान परतवून घ्यायचं आणि वरून घालायचा चिरून घेतलेला दोडका। आता इथे जरी तुम्हाला लालसर जास्त दिसत असेल तर आपण बेडगी मिरची पावडर घातली होती, त्यामुळे दिसतंय। भाजी काही फार तिखट होणार नाही। वरून घालायचे हे चिरून घेतलेले सगळे दोडके। दोडका तुम्हाला आवडत असेल त्या साईजमध्ये कट करून घेतला तरीही चालेल, कारण दोडका ही अशी भाजी आहे जी पटकन शिजली जाते। दोडका सगळा घालून घ्यायचा आणि मसाल्यांबरोबर 1-2 मिनिटापर्यंत छान याच्यामध्ये परतवून घ्यायचा।
सगळा दोडका यामध्ये व्यवस्थित परतवून घेतला तर मसाले आणि दोडका एकजीव होतो आणि दोडका खाताना बेचव लागत नाही। वरून घालायची भिजवून घेतलेली चणा डाळ। सगळी चणा डाळ इथं घालून घ्यायची आणि परतवून घ्यायचं। चणा डाळ भिजवून घेतल्यामुळे दोडक्याबरोबर अगदी व्यवस्थित शिजली जाते। भाजी 1-2 मिनिटापर्यंत छान अशी परतवून घ्यायची। डाळ दोडका सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वरून घालायचं मीठ। मिठाला छान असं पाणी सुटलं जातं या पद्धतीने। आता वरून घालायचं 2 टीस्पून इतकं शेंगदाण्याचं जाडं भरडं कूट। ह्या कुटामुळे अप्रतिम लेवलची ही भाजी लागते। ही पाणी सुटलं ना की वरूनच कूट घालायचं आणि झाकण ठेवायचं। कूट घातल्यानंतर भाजी परत मिक्स करून घ्यायची नाही, कारण कुटामुळे भाजी लगेचच खाली लागली जाते। त्यामुळे कूट हे वरून घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि असंच झाकण ठेवायचं आणि भाजी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची, हे सगळं पाणी आटेपर्यंत। या पद्धतीचं छान असं पाणी सुटलं जातं त्याला। कस्तुरी मेथी राहिली होती ती घालून घेते। कस्तुरी मेथी 1 चमचा घेतलेली आहे। या कस्तुरी मेथी जर तुमच्याकडे नसेल तर हिरवी कोथिंबीर चांगली बारीक चिरून घालायची। कस्तुरी मेथीनेही छान स्वाद येतो या भाजीला। झाकण ठेवून 5 मिनिटापर्यंत छान अशी बारीक गॅसवर भाजी शिजवून घेऊयात या पद्धतीची। आता भाजी व्यवस्थित अर्ध पाणी आटल्यानंतर आता आपण शेंगदाण्याचं कूट घातलं होतं ते यामध्ये मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवायचं आणि परत एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट ही या भाजीत अगदी व्यवस्थित मिक्स होईल। आता 5 मिनिटानंतर आपली भाजी अतिशय उत्कृष्ट अशी छान तयार झालेली आहे। किती मस्त दिसते ना, दिसते त्यापेक्षा खायलाही खूप सुंदर आहे। अगदी कॅमेऱ्याच्या जवळ आणून मी दाखवलेली आहे। किती सुंदर रंगही आलेला आहे आणि दिसायला जेवढी छान आहे तेवढीच खायलाही आहे। त्यामुळे झटपट होणारी ही दोडक्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा। आता चला प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला। इथे एक प्लेट घेतलेली आहे। भाजी किती रसरशीत झालेली आहे। तुम्हाला जर यातलं जे पाणी राहिलेलं आहे ते नको असेल तर अजून भाजी आटवून घेतली तरीही चालेल, पण आमच्याकडे अशी थोडीशी ओलसर अशी भाजी डब्याला न्यायलाही आवडते, जेणेकरून चपातीबरोबर खाताना टोटरे लागणार नाहीत। टोटरे म्हणजे काय हो, आमची आई लहानपणी म्हणायची, फार सुकी भाजी खाल्ली तर घशात कोरड पडल्यासारखी होते, त्यालाच आमच्याकडे टोटर म्हणतात। वरून अशी मस्त रस्सा घालायचा, भाजी घ्यायची, चपाती भात भाकरी कशासोबतही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता। अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती अजूनही आहेत, त्या तुम्ही नक्की पहा। किती सुंदर दिसते ना भाजी। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची दोडक्याची ही भाजी? अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही जर ही रेसिपी घरी बनवली तर तुमची रेसिपी माझ्या पद्धतीने कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।